श्री स्वामी समर्थ. तर बघा आता वाजले होते 11 आणि माझे सर्व कामं झाले होते आणि डुग्गूची पण आंघोळ वगैरे झाली. त्याची एक झोप झाली होती आणि बघा त्याचं इथं कसं बडबडणं पटरणं चालू होतं. आता सांगतो ना, जेव्हाचा हात चालायला लागला आणि पटराला म्हणजे बोलायला लागला तेव्हाचं याचं काही पावल्यात जात नाही. एवढा पटरतो की घरच्यांनी कोणाला बोलूच देत नाही, असं यात चालू असतं. आणि झोपत तर बिलकुलच नाही. एखादी टाईम झोपला तर झोपतो ते अर्ध्या घंट्यासाठी, नाही तर बिलकुल झोपत नाही, असं त्याचं चालू असतं. आणि माझा पूर्ण टाईम त्याच्यामध्येच जातो. आता टी व्हीची न मोबाईलची काहीच गरज पडत नाही. तर बघा तुमच्या घरी पण असंच आहे का ते सांगा कमेंटमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या मस्त्या वगैरे सर्व झालं. आता मला बनवायचा होता संध्याकाळचा स्वयंपाक, कारण आम्ही 3घच जण होतो आज. आमच्या घरचे सर्व कोणी नाही कोणी जिकडे तिकडे जाऊनच होते. तर आम्हाला 3घाचा स्वयंपाक बनवायचा होता. म्हटलं डुग्गूसाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं बनण्यापेक्षा खिचडीच बनवावं. तर मग लक्षात आलं खिचडी काही बनवू शकत नव्हती, कारण श्रावण महिना चालू आहे. म्हणून म्हटलं मग फोडणीच्या भातासारखी खिचडी बनवा. तर बघा त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवलंच आहे. डाळी घेतल्या मी. डाळीची खिचडी बनणार होती. मसूरची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ अशा 4-5 रंगाच्या डाळी घेतल्या. काही मसाले घेतले आणि 2 तांदूळ घेतले, म्हणजे राशनचे तांदूळ घेतले, कंट्रोलचे तांदूळ घेतले ठोकळवाले, आणि बारीकवाले तांदूळ घेतले एक पाटी, आणि त्यांना छान पाकळून घेतलं आणि त्याची आपण आता खिचडी बनवणार होतो. तर बघा खिचडीसाठी मी आता ह्या कुकरमध्ये खिचडी बनवणार होती, कारण माझ्याकडे छोटं पण कुकर होतं, पण त्याच्यामध्ये बनवली ओतू जात होती आणि मग ते बरोबर होत नव्हती, म्हणून मोठ्या कुकरमध्ये बनवत होती. तर बघा त्यासाठी मी हा पूर्ण डाळी आणि 2 तांदूळ एकत्र करून घेतले आणि ते आता आपल्याला धुवून टाकायचे होते. छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे. 2-3 पाण्याने, 3 पाण्याने नाही 2 पाण्याने धुतले तरी जमून जाते. तर बघा इथे मी 2 पाण्याने छान ते तांदूळ धुवून घेतले, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये 1 टमाटर बारीक चिरून कापलं, टाकून दिलं. टमाटर असं काही टाकलंच पाहिजे असं काही नाही, तुम्ही टाका किंवा नका टाकू, पण आपलं त्या म्हणजे वेगवेगळं पण काही टाकू शकतो. शिमला मिरची, गोबी, कांदा, पण मी फक्त टमाटर टाकलं, कारण मला डुग्गूला द्यायची होती. मी मिरची वगैरे काही टाकू शकत नव्हती. आणि जे माझ्याकडे मसाले होते, धने पावडर, जिरा पावडर, असं सर्व ते टाकून घेतलं. आणि भरपूर सारं पाणी, 2-3 गडवे पाणी टाकायचं, कारण आपल्याला घट्ट आसट खिचडी करायची आहे. म्हणून तर बघा मी छान मला हवं तेवढं पाणी टाकून घेतलं. हळद टाकलं, मीठ टाकलं, तेल टाकलं, अगोदरच टाकलं होतं आणि छान फिरवून घेतलं. आता याच्यात 3-4 शिट्ट्या होतपर्यंत, ही चांगली घट्ट शिजतपर्यंत, बघा इकडे तुम्हाला दिसत असेल आता याच्या शिट्ट्या होतपर्यंत मी इकडे चटणीची तयारी करत होती. तर बघा इथे मी बनणार होती टमाटरचं भरीत. आता आपण वांग्याचं भरीत असं ऐकलं, आणि आता अनेक प्रकारचे भरीत निघले. अगोदर वांग्याचंच भरीत माहीत होतं, पण आता टमाटरचं, मुंगण्याच्या शेंगायचं, भरपूर शिमला मिरचीचं असं ठेसा भरीत असं बनवतं. तर मी इथं टमाटरचं भरीत बनवणार होती. तर बघा त्याच्यासाठी मी टमाटर 3-4 टमाटर आडवे कापून घेतले आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. तर त्यांना छान 10-15 मिनिटं एक साईड शिजवून घ्यायचे, त्याच्यानंतर पलटवून घ्यायचे, दुसरी साईड पण 10-15 मिनिट शिजू द्यायचे, जेणेकरून त्याचे जे वरचे साल आहे ते सहजासहजी निघन. तर त्याच्यासाठी त्याला 20 मिनिट तरी एक साईड, 10 मिनिट एक साईड आणि 10 मिनिट एक साईड, असं दोन्ही साईड छान शिजू द्यायचं. बघा तिकडे माझे टमाटर आणि खिचडीचं गॅस चालू होतोपर्यंत बघा वातावरण असं झालं होतं. मग अशी वातावरण वेगळंच होतं आणि आता वातावरण बघा कसं झालं. बारीक बारीक पाणी पण चालू होतं, तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दिसला नसेल, पण बारीक बारीक पाणी चालू होता. आणि अवतालभोवतालचं वातावरण असं मस्त हिरवंगार झालं होतं. बघा त्याच्यानंतर 20 मिनिटांनी बघितलं तर माझे टमाटर एकदम मस्त शिजले होते. आणि बघा सहजासहजी चिमट्याने साल निघत होते, हातानं पण मस्त निघून जात होते, पण हा गरम होते म्हणून मी त्याला हात लावू शकत नव्हती, म्हणून बघा हे चिमट्याने काढत होती तर सहजासहजी निघून जात होते. बघा तुम्हाला दाखवते मी, हे बघा पूर्ण मी टमाटरचे असे साल काढून घेतले. आणि आता ही जी कढी आहे ही आपल्याला कामी येणार आहे, म्हणजे याच तेलाने आपल्याला खिचडीला तडका द्यायचा आहे. तर हे ठेवून द्यायचं आणि चटणी बनवून घ्यायची. तर चटणी बनवायसाठी जे मी टमाटरचे पूर्ण साल काढले होते त्यांना छान हाताने मॅश करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण असे बारीक करून घ्यायचं, चुरल्यासारखं करून घ्यायचं. तुमच्यापाशी ते मॅश करायचं असेल तर त्यानं पण करू शकता, किंवा हातानं पण करू शकता, किंवा मिरची कटरमध्ये पण करू शकता, पण हाताने करण्याची चव खरंच वेगळी लागते. म्हणून मी सर्व टमाटर हाताने बारीक करून घेतले. आणि बघा आता चटणीला द्यायचा होता तडका, त्यासाठी 2 डुबले तेल, जिरं, मोहरी टाकली, छान तडतडू द्यायची मोहरी. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि तुम्ही म्हणाल की मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होते की मी नवीन सामान घेतलं, असं झालं तर मी ते खरंच घेतलं, पण मी आता स्वयंपाक माझ्या जावेच्या घराकडे बनवत होती, म्हणून तुम्हाला इथचं सामान वेगळं आणि तिचं सामान वेगळं दिसून, कारण आम्ही वेगवेगळं राहतो, तिचं अलग आहे, माझं अलग आहे. तर मी इकडे स्वयंपाक बनवत होती, कारण माझं गॅस सिलेंडर गेलं होतं म्हणून. तर इकडले सामान मी वापरत होती.
तर बघा मी तर त्याच्यासाठी पूर्ण चटणी बनवणार. तर माझी जिरे मोहरी छान तडतडून झाली. त्याच्यामध्ये एक कांदा टाकला आणि तुम्हाला हवं तेवढं तुमच्या चवीनुसार तिखट मीठ हळद टाकायची. त्याला थोडंसं तेल सुटू द्यायचं 2-1 मिनिट आणि त्याच्यामध्ये आपण जे टमाटर बारीक केले ते टाकून घ्यायचे. आता तुम्हाला आंबट हवं असेल तर त्यासाठी तुम्ही आंबट असं दुसरं काही पण टाकू शकता किंवा चाट मसाला असं तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मला तसं काहीच पाहिजे नव्हतं म्हणून मी फक्त टमाटर टाकले होते, कारण माझे टमाटर 1-2 हप्त्याचे होते फ्रीजमध्ये, तर ते छान पिकले होते. तर म्हणून मग ते आंबट लागत होते म्हणून. तर बघा अशा पद्धतीने माझी टमाटरचं भरीत तर तयार झालंच होतं. आता तिकडे माझ्या कुकरच्या पण शिट्ट्या झाल्या होत्या. मी गॅस बंद केली होती आणि कुकर थंड व्हायला ठेवलं होतं. तर चला बघू आपण आपली खिचडी कशी झाली तर. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत जावा आणि नक्की कमेंट करत जा. म्हणजे तुमचे कमेंट वाचून तरी मला व्हिडिओ बनवण्याची जास्त सारी प्रोत्साह येते. तर बघा इकडे माझी खिचडी पण झाली होती. मी खिचडीला तडका पण दिला होता, पण तो काही दाखवला नाही. जिरे मोहरी कढीपत्त्याचा तडका दिला आणि वरतून मस्त सांबार टाकून दिला होता. आणि बघा आता देवासाठी नैवेद्य घेऊन जात होती आणि मी खिचडी बनवतपर्यंत आणि स्वयंपाक बनवत डुग्गूने एवढा दंगा घातला होता की विचारू नका, बिलकुल राहतच नव्हता तो. आणि आज त्याला फिरवायला न्यायला पण कोणीच नव्हतं म्हणून तो खूप चिडचिड करत होता. ज्याच्यासाठी खिचडी एवढी मेहनतीने बनवली होती तो काही खायला तयार नव्हता. आणि मी दिवस उजेड असताना स्वयंपाकाला लागली आणि पूर्ण रात्र झाली होती मला एवढा स्वयंपाक बनवण्यासाठी. तर असं हे बघा, असे खिचडीचा आणि चटणीचा देवाला नैवेद्य दाखवला. आणि हे बघा आम्ही पण जेवण करायला घेतलं. तर टमाटरचा भरीत, डाळीची खिचडी आणि आंबाडीची कढी. तर कसा वाटला बेत सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी खिचडी एकदा नक्की बनवून पहा. तर चला भेटू अशाच एका उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनल सबस्क्राईब.